मराठी सगळे सगळे आमची माती आमची माणसं ओके। हाँ, इधर कोई ऐसा है जिसको मराठी नहीं आता है? कोण आहे काय? कोई नहीं, चला ठीक है ओके। हरे कृष्णा। तर आज आपल्याला वृंदावन मध्ये आपण आपल्याला माहिती असताना की बस एक काहीतरी वृंदावन आहे, इथून जाता 3000 किलोमीटर। तर असं बघायला गेलं तर वृंदावन 5 प्रकारचे आहे। तर आज आपल्याला संक्षिप्त मध्ये किती वाजेपर्यंत कथा करायचं? कोण आहे काय टाइम मॅनेजर? किती वाजेपर्यंत चालणार? तो संपेपर्यंत हाँ ओके ओके ओके। हाँ, तर वृंदावन मध्ये आपण बघतो भगवान श्री कृष्ण जो आहेत ते 5 रूप मध्ये भगवान प्रकट होतात। पहिला आहे पवित्र नाम मध्ये, आता काय मी एकदम डिटेल मध्ये काय सांगणार नाही। दुसरा आहे भगवान स्वतः प्रकट होतात ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये एक वेळा, ठीक आहे। मग तिसरं जो श्रेणी आहे भगवंत अर्च विग्रह मध्ये रूप मध्ये प्रकट होतात। मग चौथा जो प्रकार आहे वैष्णव भक्त, भगवंत स्वतः प्रकट होतात, भक्तांच्या रूप मध्ये पण भगवंत प्रकट होतात। पाचवा आज जो आपल्याला सांगणार जो 5वा प्रकार आहे ते पवित्र धाम, पवित्र धामच्या रूपमध्ये पण भगवंत प्रकट होतात। तर वृंदावन मध्ये जो 12 वन आहे त्यात निधी वन आहे ते भगवंताचं असं हृदय म्हटलं जातं। तर आज आपल्याला हे जो वृंदावनच्या अंतर्गत जो 5 प्रकार आहेत तर त्यांच्याबद्दल संक्षिप्त मध्ये सांगू। तर आपण वृंदावन म्हणजे डोळ्याने बघू शकत नाही, आपल्याला वृंदावन जो आहे ते कानाने बघितलं पाहिजे। कसं बघितलं पाहिजे? कानाने। जसं एक कुत्रा आहे तो कसं बघतोय? डोळ्याने नाही, नाकाने। एक घार आहे ती डोळ्याने बघतोय, ठीक आहे। तर अशा प्रकारे वृंदावन मध्ये 5 प्रकार आहे। जो पहिला जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं गोलोक वृंदावन नाहीतर अप्रकट वृंदावन। तर ह्याची माहिती भगवद्गीता भागवत मध्ये आपल्याला भेटून येईल। तर असं भगवंताचं आध्यात्मिक जगत आहे जो शाश्वत आहे, तिथं आपलं भगवंताचा संबंध आहे। शांत रस, दासरस, साख्यरस, वात्सल्यरस, माधुर्यरस ह्या 5 मध्ये कुठलं पण आपलं एक भगवंताचं संबंध असू शकते। तर हे झालं गोलोक वृंदावन अप्रकट वृंदावन। आता जो दुसरा श्रेणी आहे त्याला म्हटलं तर भौम वृंदावन नाहीतर प्रकट वृंदावन। इथून तुम्ही गोवा एक्सप्रेसने जाता, 1.5 दिवस लागते तुम्हाला। तर आता वृंदावन मध्ये जो यूपी मध्ये मथुरा डिस्ट्रिक्ट मध्ये जो 84 कोश वृंदावन आहे तर त्याला प्रकट वृंदावन म्हटलं जातं, जिकडं भगवंत आपले जो ब्रह्माजी आहे, आपल्या ब्रह्माचं एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग। तर 1000 चतुर्युग मध्ये 14 जो आहे मनु असतात। तर आता 7वं मन्वंत चालू आहे, ब्रह्माजीचा आता 51वा दिवस चालू आहे, 51व्या दिवसाचा पहिला दिवस। तर प्रत्येक दिवसामध्ये 12 तास असतात ब्रह्माजीच्या, तर त्यात 1000 चतुर्युग असतात। तर आता 7वं मन्वंत चाललेलं आहे, तर त्याचं आता 28वं युग चक्र चालू आहे। एका मनुला 71 युग चक्र भेटतात। थोडंफार चाललंय डोक्यात काहीतरी? ओके, पुढे जाऊया। तिसरं जो आहे प्रकार आहे दृश्यमान वृंदावन। तर ते वृंदावन धाम जो आध्यात्मिक, ज्याने भक्तीमध्ये आध्यात्मिक प्रगती केलेली आहे, ज्याला भक्तीमध्ये साक्षात्कार आहे, तर असला व्यक्ती त्याला बघू शकतो। सगळेच काही वृंदावनला जाऊन वृंदावन बघू शकत नाही। चौथा जो श्रेणी आहे वृंदावन मध्ये ते आहे आपल्या हृदयामध्ये, हृदयस्थ वृंदावन। तुम्हारा हृदय सदा गोविंद विश्राम। तर हे जो आहे चौथा प्रकार आहे शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये निरंतर स्थित असणारं एक गुप्त वृंदावन। तर 5वा प्रकार आहे त्याला म्हटलं जातं गुप्त वृंदावन। वृंदावनच्या बाहेर भगवंताच्या भक्तांनी निर्माण केलेलं एक म्हणजे एक क्षेत्र, एक थोड्या जाग्यामध्ये त्यांनी जो पण एक वृंदावन निर्माण केलेलं आहे। तर आजपर्यंत भारतामध्ये, अमेरिकामध्ये, बाकी थोडेकडं कमीत कमी 10-11 असे गुप्त वृंदावन बनवले। तर त्यांची पण आपल्याला थोडक्यात क्लासमध्ये माहिती देऊ। तर आता हे सगळ्यांना कळून आलं। पहिला आहे
गोलोक वृंदावन अप्रकट वृंदावन, दूसरा है भौम वृंदावन प्रकट वृंदावन उत्तर प्रदेश, मग दृश्यमान वृंदावन जो आध्यात्मिक प्रगती। जसं तुम्हाला मी एक एक्सरे दाखवलं, कोणाला कळून येईल काय काय आहे एक्सरे मध्ये? इथं कोण डॉक्टर आहे काय? डॉक्टरला कळून येईल हा एक्सरे मध्ये कुठं काय झालंय, स्वेलिंग, हार्ट तुटलंय, ठीक आहे? ते दृश्यमान वृंदावन। हृदयस्थ वृंदावन म्हणजे भगवंताचे भक्त, जसं आजकाल तुम्ही मोबाईल कुठं पण बसवून तुम्ही जगामध्ये कुठं काय चाललंय ते बघू शकता। तर ते चौथा प्रकार हृदयस्थ। गुप्त वृंदावन मध्ये जसं सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी त्यांनी बंगालमध्ये एक केलं होतं, तर असे त्यात पण 10 प्रकार आहेत। ते आपल्याला 5 प्रकारामध्ये लास्ट मध्ये त्याचं वर्णन करूया। तर ते भगवंताची जो संपूर्ण जो सृष्टी आहे तर त्याला म्हटलं जातं परयोम। काय म्हणतात? परयोम। हे भगवंताचं जो हे आहे संपूर्ण जो सृष्टी आहे, आध्यात्मिक सृष्टी आहे ती 2/3 2/3। तर त्यात वैकुंठ जगत आहे। वैकुंठ जगतच्या मध्ये आहे गौलोक। का म्हटलं जातं? का म्हणजे तिथं गाईच गाई आहे। तर रामनाथ महाराज सांगत होते एक वेळा की जेव्हा ते 1970 मध्ये वृंदावनला आले होते तर माणसापेक्षा जास्ती गायी होत्या 1970 मध्ये वृंदावन मध्ये। चला, तर आपण बघता की जो संपूर्ण जो भगवंताची जी सृष्टी आहे तर हे आहे, ह्याला परयोम म्हटलं जातं। आणि हे तुम्ही बघता हे वैकुंठ जगत गोलोक वृंदावन आहे। हे आहे ब्रह्मज्योतीमध्ये सगळे वैकुंठ जगत आहे। ह्याला म्हटलं जातं महत्त्व। हे आपलं भौतिक जगत आहे। तर ह्यात अनंत कोटी ब्रह्मांड आहे ह्यामध्ये पण। तर त्यात आपलं एक छोटं ब्रह्मांड आहे। म्हणजे आमचे जो ब्रह्मा आहेत ते 4 डोक्याचे असे ब्रह्मांड आहेत। आपल्यापेक्षा मोठे ब्रह्मांड आहेत जिकडे ब्रह्माजी 8 डोकं 16 32 64 100 500 1000 डोक्याचे ब्रह्मा आहेत। तेवढे मोठे मोठे ब्रह्मांड आहेत, ठीक आहे? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दम आलू, कोणाला माहिती आहे दम आलू काय म्हणतात? बारीक बारीक बटाटे असतात ना। तर आपलं जो ब्रह्मांड आहे हे 4 डोक्याचे जे ब्रह्मा आहेत ते त्यात काय करतात? 14 जगत निर्माण करतात। तर आपलं जो भौतिक जगत आहे त्याला महत्त्व म्हटलं जातं। तर ब्रह्मसंगीतामध्ये ब्रह्माजी एक श्लोकामध्ये म्हणतात गोलोक नामनी निजधामनी तलेचे तस्य। इकडं हे देवी धाम आपलं भौतिक जगत, मग शिवजीचं जग आहे महेश धाम, हरिधाम म्हणजे हे वैकुंठ जगत, मग पुढं गोलोक वृंदावन। यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। तर गीतेमध्ये आता फर्स्ट श्रेणी आपण बघूया गोलोक वृंदावन या प्रकट वृंदावन। तर गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय म्हटलंय? परस्तस्मातो भावो नो व्यक्तो व्यक्त सनातनः। तर सनातन हे जो आहे भगवद्गीतामध्ये पण भगवंतांनी 2-3 कडे सनातन शब्द वापरलेला आहे। तर माधवाचार्य त्यांनी काय म्हणतात? सनातन म्हणजे ज्याचं प्रारंभ पण नाही अंत पण नाही। तर सनातन जीवचं सनातन भगवंताबरोबर सनातन धाममध्ये आपलं सनातन संबंध आहे। तर भगवंत काय म्हणतात की ह्या जगाच्या अतिरिक्त असं एक जग आहे जो शाश्वत आहे आणि ते अव्यक्त पदार्थच्या पलीकडे आहे आणि ते काय आहे? श्रेष्ठ आहे आणि त्याचा केव्हा नाश होत नाही। जेव्हा ह्या संसाराचं सगळं काही नाश होत आहे, लय होते, तर ह्या संसारामध्ये 4 प्रकारचे काय होतात? प्रलय होतात। परंतु भगवंताचं जो गोलोक वृंदावन आहे तिकडे काय हे नियम लागू होत नाही, ठीक आहे? तर आपलं जे शरीर आहे तर ह्या शरीरमध्ये काय आपण बघतो भौतिक जगामध्ये भागवत मध्ये उल्लेख केलेला आहे मुक्ती रीत्वा अन्यथा रूपम स्वरूपेन व्यवस्थित। ह्याचा अर्थ आहे की जेव्हा आपण ह्या शरीरातून मुक्त होतो तर आपलं भगवंताचा जो संबंध आहे, जर आपण भक्तीमध्ये आहोत तर आपल्याला कळून येईल। तर भागवत मध्ये उल्लेख दिलेला आहे की जेव्हा एक भक्त त्याचं भगवंताचा संबंध जुळत आहे तर त्याला म्हटलं आहे भक्ती रीत्वा अन्यथा रूपम। स्वरूप म्हणजे दररोज तुम्ही जो आरशामध्ये आपलं तोंड बघता ते आपलं काय खरं शरीर नाही, आपलं एक सच्चिदानंद शरीर आहे। तर एक अशी खरी घटना आहे, एक व्यक्ती बँक मॅनेजर होता लंडन मध्ये, फार जुनी घटना आहे। तर तो ऑफिसला जात होता सकाळी, मेट्रो मध्ये
अचानक ब्रेक लावलं तर त्याला काय झालं, डोकं आपटलं एका खांब्याला, तो बेशुद्ध पडला. मग त्याला हॉस्पिटलमध्ये घातलं. तर एक आठवड्याने तो थोडा चेतनामध्ये आला. तर हॉस्पिटलवाल्याने म्हटले की आता तुम्हाला आम्ही डिस्चार्ज करतो. परंतु तो स्वतःला विसरला. त्याला कळून येणार की तो विचारत होता मी कोण. तर हॉस्पिटलवाल्याने म्हटले की आम्हाला काय माहिती नाही, तुम्ही बाहेर जावा. तर बाहेर आल्यावरती लोकांना विचारत होता मैं कोण, हु एम आय. तर लोक म्हणते हे पागल आहे. तर असं विचारता एक हरिकृष्णवाल्याला भेटला. तर हरिकृष्णवाल्याला विचारला मी कोण आहे. तर त्याने म्हटलं अरे जीवे स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. म्हटलं अरे तू भगवंताचा नित्यदास आहे, चल माझ्या बरोबर. तर हरिकृष्ण मंदिरमध्ये त्याला घेऊन गेले. तर हरिकृष्ण मंदिरमध्ये जो पण न्यू जॉईन होतो त्याला भरपूर खायला भेटतं, राहायचं व्यवस्था. परंतु काय त्याला बॅकअप, सफाई, मंदिरचं सफाई, भाजी कापायचं हे ते भरपूर काही सेवा पण करून घेतात. तर अशा प्रकारे हा 1 वर्ष जो आहे मंदिरचं भांडे साफ करायचं, भाजी कट करायचं 1 वर्ष झालं. तर एक दिवशी बटाट्याची बोरी काढत होता. तर ती बोरी जो आहे अचानक डोक्यावरती पडली. तर काय झालं की त्याची एक नस अटकली होती. त्यामुळे तो स्वतःला जसं आपलं लाईटचं शॉर्ट सर्किट होत आहे. तर अचानक त्याला वाटलं अरे मी इकडं काय करतोय. तर त्याने म्हटलं आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम घ्यावा. तर हरिकृष्णाने म्हटलं ठीक आहे, संडे रविवारी तर कमीत कमी या प्रसाद घ्यायला, ठीक आहे, आपल्या घर परिवारच्या लोकांना घेऊन. तर आपली पण तीच जसं आहे, आपण म्हणतो आमची माती आमची माणसं. आपल्याला कोण ठेवणार आहे का इकडे मेळ्यावरती? हा नाही, हे चुकीचं आहे. हा मेरा भारत महान था लेकिन आम्ही है. तर जो पण आहे तर मुक्तिनित्व अन्यथा रूपक स्वरूपेन व्यवस्थित, म्हणजे जोपर्यंत आपण भगवत धामला जात नाही ह्या जगामध्ये परत आपलं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंद ते चालत राहणार. ठीक आहे. तर आपल्याला भक्तीमध्येच आपण आपलं भगवंताचं जो शाश्वत संबंध आहे ते आपण समजू शकतो. तर भागवत एक ग्रंथ आहे बृहद भागवतामृत. तर त्या सनातन गोस्वामी दुसऱ्या भागमध्ये लिहितात हा मुलगा आहे गोपकुमार. हा पण भगवंताकडून अलग झाला होता. तर नारद मुनीने ह्याला हे केलं मार्गदर्शन की तो परत कसं गोलोक वृंदावनला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे तो अलग अलग वैकुंठामधून मग लास्ट मध्ये गोलोक वृंदावनला गेला. तर तिकडं भगवंताने त्याला मिठी मारली. सगळे ग्वालपाल बघत होते अरे कोण आहे कुठून आला. तर एक गोपकुमार म्हणून एक मुलगा होता. तर इकडे बघता हे भगवंताचं गोलोक वृंदावन आहे. तर तिथं पण आपलं एक भगवंताचा एक संबंध आहे. ठीक आहे, ते आपल्याला जोडायचं आहे. तर भगवंत जो आहे तिकडं अष्टकल्य लीला करतो. तिकडं भगवंताचं म्हणजे अलग अलग प्रकारचे वय नाही, बाल्यलीला कौमार लीला हे काय नाही. तिकडं भगवंत जो आहे नवयौवन आहे. तर ह्याची माहिती भगवंताने सगळ्यात प्रथम ब्रह्माजीला गोलोक वृंदावन दाखवलं होतं. तर ब्रह्माजीने जो आहे गोलोक वृंदावन बद्दल ब्रह्मसंहितामध्ये माहिती दिलेली आहे. तर ब्रह्माजी काय म्हणतात, चिंतामणी प्रकर्षत्मषु कल्पवृक्ष लक्षावृतेषु सुरभीर अभिपालयंतम. तर तिकडं भगवंत काय आहे की तिकडं आपल्याला शाळेला जायची गरज नाही, नोकरी करायची गरज नाही, शेती करायची गरज नाही. तिकडं आपण काय बिमार पण होत नाही. असे झाडं आहेत की कल्पवृक्ष, तुम्हाला पाहिजे ते दागिने भेटतील, कपडे भेटतील, जो खायचं आहे सगळं काही भेटेल. कधी नाही. हा घर असे आहेत की लाईटची गरज नाही, आपणच चमकतात. तर असं एक धाम आहे. गाय असे आहेत की ते दूध सोडतात, दूध काढायची गरज पण कधी नाही. तर असं एक जग आहे. तर भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये कृपाजी लिहितात एक श्लोक मध्ये की आपल्याला पण तिकडे जायची इच्छा केली पाहिजे. तर किती लोकांना तिकडे जायचं, हात वर करा. हरी बोल. इनका सबका फोटो ले लो. चला ठीक आहे, ओके. तर इकडं बघा भगवंत जो आहे तिकडं म्हणजे कसल्याच प्रकारचा आपल्याला दुविधा नाही प्रत्येकाने. तर भागवत मध्ये खरं एक उल्लेख येत आहे की एक वेळा काय झालं की नंद महाराज त्यांना वरुणचे जो सहचर होते ते त्यांना पकडून घेऊन गेले होते. तर तुरंत भगवंत वरुण लोक मध्ये गेले. वरुण देव घाबरले, म्हटले तुमच्या वडिलांना घेऊन जा. तर संध्याकाळ झाली. तर सगळे ब्रजवासी घराकडे जात होते.
तर ते सगळे म्हातारे ब्रजवासी नंद महाराज म्हणत होते, अरे तुम्हाला कोण बघून गेलं, काय झालं? तर नंद महाराज म्हणत होते, अरे क्या वरुण लोग है. तसं भरपूर लोक जातात ना, सिंगापूर, अमेरिका, अरे क्या दुनिया है. चला, तर नंद महाराज त्यांना म्हणत होते, अरे फार सुंदर वरुण लोक आहे, मी तिकडं, मला म्हणजे चांगलं त्यांनी चांगल्या खुर्चीवरती बसवलं, भरपूर चांगलं काही खायला दिलं. तर सगळे ब्रजवासी जे म्हातारे होते त्यांच्या मनात विचार आलं की आता आपण म्हातारे झालो तर एक दिवशी आपल्याला मरायचं आहे, आपण कुठं जाणार पुढं. तर कृष्ण भगवंताला कळून आलं की ह्यांच्या मनामध्ये काय चाललंय. तर भगवंताने त्यांना म्हटलं, अरे तिकडे बघा, वर बघा. तर भागवत मध्ये 28वा जो अध्याय आहे तर तिकडे काय उल्लेख दिलेला आहे की भगवंतानी त्यांची परिस्थिती बघितली आणि त्यांना गोलोक वृंदावन दाखवलं. बोलो श्री गोलोक वृंदावन धाम की. तर इकडे बघता तर त्यात काय उल्लेख दिलेला आहे की भगवंतानी त्यांना काय केलं की आपलं असं एक जग आहे की तिकडं आपलं शाश्वत आहे. कळत नाही अब लौट चले. कोणी एक पिक्चर पण बनवलेला आहे, मी काय बघितलं नाही, परंतु कुठं जाणार. इंग्लिश मध्ये पण एक पोएम आहे, फेरी इन वंडरलँड, जो पण आहे. तर अशा प्रकारे एक आपलं शाश्वत गोलोक वृंदावन आहे, तिकडं आपलं भगवंताचा संबंध आहे, ते आपल्याला जोडायचं आहे. तर ह्याची माहिती जो आहे शिवजी जो आहे तर त्यांनी एक वेळा पार्वतीने विचारलं होतं की असं पण एक जग आहे काय. तर त्यांनी नैमिषारण्यमध्ये ऋषीमुनी जो आहे सूत गोस्वामी, नैमिषारण्याच्या ऋषीमुनीने जिज्ञासा केली होती गोलोक वृंदावन बद्दल. तर तीच माहिती शिवजीने आपल्या पत्नीला दिलं. म्हटलं की हे सर्वात गोपनीय धाम आहे, तर तिकडं सगळ्यांच काही एंट्री भेटत नाही. तर गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये पण भगवान म्हणतात, जोपर्यंत आपण पापातून मुक्त होत नाही आपण भगवत धामला परत जाऊ शकत नाही. ठीक आहे, आता पहिला धामची तुम्हाला थोडक्यात माहिती दिली. आता हे दुसरं आहे भौम वृंदावन, प्रकट वृंदावन. तर आता 5000 वर्ष अगोदर भगवंत प्रकट लीला करून गेले वृंदावन मध्ये. अजून पण तुम्ही केव्हा गेला, अजून पण वृंदावन मध्ये कमीत कमी 350 गावं आहेत जो त्यांचं नाव आहे 5000 वर्ष जुनं. एक गावाचं नाव आहे कोनाई. काय नाव आहे? हा, हे शॉर्टकट आहे. तर एक वेळा काय झालं, गोपीसने राधाराणीला लपवलं आणि म्हटलं, अरे कन्हैया आज राधाराणी नाही आहे. तर कृष्ण फार दुखी झाले. तर भगवंताने म्हटलं क्यों नहीं आई, क्यों नहीं आई. त्या गावाचं नाव काय झालं? कोनाई. ठीक आहे. तर मथुरामध्ये मल्लपूर आहे, कंसचे जे मल्ल होते 5, ते गावाचं नाव तेच आहे. तर जेव्हा भगवंत मथुरेला चालले होते, भगवंतानी गोपीसना म्हटलं परवा येईल, आता रस सोडा. तर भगवंतानी म्हटलं होतं परसो आणि परवा येणार. तर ते गाव अजून पण आहे परसोली, चंद्रसौर म्हणून एक जागा आहे. तर अशा प्रकारे त्याचं पण माझ्याकडे एक स्लाइड शो आहे. तर त्यात 350 नाव आहेत अलग अलग जागांची जो जुने आहेत. छठीकरा, जेव्हा ते गोकुलमध्ये वृंदावनमध्ये आले होते ते नाव अजून पण छठीकरा म्हणून नाव आहे. छठीकरा म्हणजे एक मोठी बैलगाडी असते. तर भौम वृंदावनचा उल्लेख केलेला आहे वरकल्प. म्हणजे एक वेळा जेव्हा हिरण्याक्षने पृथ्वीला गर्भोदर सागरमध्ये घातलं होतं, तर वरा भगवंताने पृथ्वीला जेव्हा बाहेर काढलं तर पृथ्वीने बघितलं, अरे आणि एक जग दिसतंय. तर पृथ्वी देवीने विचारलं, हे कुठलं जग आहे? माझ्या अतिरिक्त आणि पण असं काही जग आहे काय? तर भगवंताने म्हटलं, हा, भगवंताचं एक जो आहे भौम वृंदावन आहे. आणि जेव्हा ह्या जगाचा संपूर्ण नाश होत आहे तर भौम वृंदावनचा नाश होत नाही. जसं एक एरोप्लेन असतंय, एरोप्लेन कुठं पण पडलं त्यात एक ब्लॅक बॉक्स असते, ते ब्लॅक बॉक्स जो आहे ते नाश होत नाही. तर अशाच प्रकारे भगवंताचे जो भौम वृंदावन आहे, तर प्रत्येक ब्रह्मांड मध्ये एक एक भौम वृंदावन आहे. प्रत्येक ब्रह्मांड मध्ये जेव्हा यशोदा आणि कृष्णला हे केलं होतं, बंदी केलं होतं, नंतर एक वेळा भगवंताने माती खाली होती. तर भगवंताने यशोदाला आपल्या तोंडामध्ये संपूर्ण ब्रह्मांड दाखवलं. तर यशोदाने बघितलं की अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, प्रत्येक ब्रह्मांड मध्ये एक कृष्ण आहे, एक यशोदा आहे. ती पण घाबरली. तर अशा प्रकारे जेवढे पण ब्रह्मांड आहेत ह्या भौतिक जगामध्ये त्यात एक एक ब्रह्मांड आहे. तिकडं भगवंताची अलग अलग टाइम मध्ये लीला चालू असतात. तर आपल्या ब्रह्मांड मध्ये भगवंत जो आहे आता जो 7वं मनवंतर चालू आहे, 28व्या युग चक्र मध्ये
द्वापारच्या अंतमध्ये येतात. तशाच प्रकारे चैतन्य महाप्रभू पण एक वेळाच लीला करतात आणि रामलीला हे म्हणजे फक्त ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये एकच वेळा लीला होत आहे. 1000 चतुर्युग मध्ये एकच वेळा भगवंत काय करतात, लीला करतात. ठीक आहे. तर भारतामध्ये आपण बघता 4 धाम आहेत, परंतु मध्ये आहे भगवंताचं वृंदावन धाम. तर अगर तुम्ही वृंदावन धामचा अगर यात्रा केला तर रूप गोस्वामीने एक पुस्तक लिहिलेलं आहे मथुरा महात्म्य. तर त्यात त्यांनी 155 अलग अलग पुराण मधून श्लोक लिहिले. तर ते काय म्हणतात, जो व्यक्ती वृंदावनची यात्रा करतो तर त्या व्यक्तीला कुठल्या दुसऱ्या धाम मध्ये यात्रा करायची गरज नाही. तर गौरी वैष्णवांना 3च धाम जे आहे पर्याप्त आहे. ते आहे वृंदावन, जगन्नाथपुरी, मायापूर. मायापूरला म्हटलं जातं गुप्त वृंदावन. ठीक आहे. तर वृंदावन भगवंताचं जो आता जो प्रकट वृंदावन आहे त्याला 84 कोश म्हणतात. म्हणजे 180 मैल वर्तुळाकार मध्ये त्यात यमुनाची वाहते. भगवंत जेव्हा प्रकट लीला करत होते तेव्हा नंदगाव मध्ये होतं, बाजूला गोवर्धन, त्याच्या बाजूला बरसाना. तर 1000 वन होते. किती? ब्रह्माजी भगवंताचा जो भौम वृंदावन त्याची तुलना करतात 1000 कमलचं फुल आहे. त्यात जे कमलच्या फुलामध्ये जो पंखुडी असतात तसलं म्हणजे कमल फुल सारखं भगवंताचं जो आहे प्रकट वृंदावन आहे. तर त्यात वन अलग अलग प्रकारचे आहेत. बृहदवन, आदिवन, प्रतिवन, उपवन, ऋतुवन, कुंजवन, निकुंजवन असे अलग अलग प्रकारचे वन आहेत. तर हे आपलं भौम वृंदावन मध्ये वृंददेवीने 60,000 वर्ष तपस्या केल्यामुळे त्याला वृंदावन म्हटलं जातं. तर वृंददेवीने भगवंतांना पतीच्या रूपामध्ये प्राप्त करण्यासाठी 60,000 वर्ष तपस्या केल्यामुळे ह्याला भौम वृंदावन म्हटलं जातं. तर हे आपले ब्रह्माजी आहेत. किती डोके दिसतात तुम्हाला? 3. चौथा डोकं बघायला पाठीमध्ये जायला लागणार. ठीक आहे, प्रोग्रामच्या नंतर जावं. तर इकडे बघा की ब्रह्माजीचं एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग. तर भगवंत कभी राम बन के, कभी श्याम बन के और कभी गौर बन के. ठीक आहे. तर एक ग्रंथ आहे ब्रह्मवैवर्त पुराण. तर इकडे बघता हे कृष्ण आणि बलरामजी, यशोदा आणि रोहिणी बैलगाडीमध्ये बसले. तर सगळे ब्रजवासी जो आहे ते गोकुल मधून वृंदावनकडे आले. गोकुल मधून वृंदावन 35 किलोमीटर आहे आजच्या दिवशी. तर ब्रह्मवैवर्त पुराण मध्ये कथा येते की जेव्हा हे दामोदर लीला झाली तर सगळ्या ब्रजवासींनी निश्चय केले की आता ही जागा सुरक्षित नाही, आपल्याला इथून लवकरात लवकर पलायन करायचं. तर नंद महाराजचे जो मोठे भाऊ होते उपानंद, तर त्यांनी म्हटलं की मी वृंदावन बघून आलो, तिकडे यमुनाजी आहे, चांगलं वन आहे, आपल्यासाठी सगळी काही व्यवस्था आहे, फक्त घर नाही, चला आपण तिकडे जाऊया. तर अशा प्रकारे सगळे ब्रजवासी जे आहेत ते यमुना पार करून वृंदावनकडे आले. तर संध्याकाळ झाली. तर आता त्यांनी विचार केले की आता इकडं फार मोठं ग्राउंड आहे, ओपन ग्राउंड, तर आपण रात्री काय करूया, इकडे झोपूया. तर त्यांनी आपली बैलगाडी काय केलं, त्याचे हे केलं राऊंड, बैलगाडीने फेन्सिंग सारखं केलं आणि मध्ये जमिनीवरती सगळे ब्रजवासी झोपले, त्यांची लेकरं वगैरे सगळं. ठीक आहे. तर तेव्हा कृष्ण भगवान 3.5 वर्षाचे होते. तर ब्रह्माजी वरून बघत होते. ब्रह्माजीने विश्वकर्माला म्हटलं, अरे बघा भगवंत आहेत ते लक्ष्मीचे पती आहेत. आता भगवंत तिकडे बाहेर झोपलेत. आता तुम्ही काय करा, जसं त्यांचे गोकुलमध्ये घर होते त्याचेच म्हणजे तुम्ही डुप्लिकेट घर इकडे बनवा त्यांच्यासाठी. आणि अशा प्रकारे रातोरात विश्वकर्माने काय केलं, जेवढे पण नंद महाराजचे साथीदार होते त्यांच्यासाठी घर बनवले. आणि केव्हा केव्हा आपलं ऍक्सिडेंट होत आहे, आपण हॉस्पिटलमध्ये एक पाय वरती, आपल्याला ऍक्सिडेंट कसं झालं कळून येत नाही, तसं ब्रजवासी दुसऱ्या दिवशी जाऊन उठले तर त्यांनी बघितलं, अरे आपण बाहेर झोपलो तो, बाहेर आतमध्ये एवढं छान घरामध्ये कसं आलो. तर सगळे ते नंद महाराजकडे पळून आले. म्हटलं, अरे नंद महाराज ये कमाल हो गया, ऐसे कैसे हुआ. तर नंद महाराजने म्हटलं की मला गर्गमुनींनी म्हटलं होतं की तुमच्या मुलामध्ये ते विष्णू सारखे लक्षण आहे, जिकडे पण हे राहतील तिकडे लक्ष्मीची कृपा होणार, चला आपल्यावरती महालक्ष्मीची कृपा झाली. तर अशा प्रकारे नंद महाराजने टाळलं. त्यांना म्हटलं की चला आता तुम्हाला जो पण घर भेटलं त्यातच राहावं. तर हे ब्रह्मवैवर्त पुराण मध्ये ही कथा दिलेली आहे. तर चैतन्य महाप्रभू जो आहे ते 500 वर्ष अगोदर आले होते
तर चैतन्य महाराजांची एक तीव्र इच्छा होती की वृंदावनला परत प्रकट करायचं. तर असं बघायला गेलं की भगवंताचे जो पौपुत्र होते वज्रनाभ, तर वज्रनाभचे 5 पिढी झाले. तर 5 पिढीने 2500 वर्ष वृंदावनमध्ये राज्य केलं. त्याच्यानंतर वृंदावन काय झालं, लुप्त झालं. फक्त मथुरा आणि कामदेवन लोकांना माहिती होतं. अशा प्रकारे 1500 वर्ष कमीत कमी वृंदावन लुप्त होतं. मग आता आपण बघतो, आता जो वृंदावनची जी हिस्ट्री आहे गेल्या फक्त 1000 वर्षाची हिस्ट्री आहे. 1000 जो है म्हणजे 12 मध्ये 1012 म्हणतात मोहम्मद गझनी, तो त्यांनी काय केलं, वृंदावनला लुटलं. त्याच्यानंतर मुसलमान लोकांनी 800 वर्ष लुटलं. मग ख्रिश्चन लोकांनी, ब्रिटिश लोकांनी 200 वर्ष लुटलं भारताला. तर मथुराचं म्हणजे हिस्ट्री आहे. परंतु असा आकडा आपण बघतो की वृंदावनला परत निर्माण करायचं, त्याला पुनर्जागृत करायचं, ते श्री जो आहे चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे जो 6 गोस्वामीज आहेत. तर चैतन्य महाप्रभूंनी 6 गोस्वामीजना 4 जो है त्यांना उपदेश दिले होते. तर त्यांनी काय म्हटलं होते की वैष्णवांनी जो भगवंताचे जो विग्रह बनवले त्यांना तुम्ही परत काढा. जसं आपण म्हणतो ना श्री गोविंद गोपीनाथ मदन मोहन, तर हे आमचे संबंध अभिते प्रयोजन तत्वचे देवता आहेत. तर चैतन्य महाप्रभूंचं जो आहे जसं त्यांनी सांगितलं की भक्तांना, वैष्णव भक्तांना जसं समजून येतील ते ग्रंथ लिहा आणि तुम्ही काय करा, चांगले मंदिरचं निर्माण करा, कुंड आणि हे जे सगळं पण जो पण वृंदावनमध्ये लीलास्थळी हरवले त्यांना तुम्ही पुनर्निर्माण करा. तर अशा प्रकारे स्वतः चैतन्य महाप्रभूंनी राधाकुंड, श्यामकुंड हे जी माहिती चैतन्य चरितामृतमध्ये दिलेली आहे. तर चैतन्य महाप्रभू झारखंडमधून वृंदावनला गेले 1515 मध्ये. तर चैतन्य महाप्रभूंनी काय केलं की वृंदावनमध्ये थोड्या लीलास्थळांचं काय केलं, असं 12 वनांचं भ्रमण केलं, गोवर्धनचं परिक्रमा केली. तर चैतन्य महाप्रभूंच्या अगोदर महादेवपुरी गेले होते, त्याच्या अगोदर अद्वैत आचार्य गेले होते. तर असं आमचं जो गौडी वैष्णवाचा संप्रदाय आपण बघतो, तर ह्याचं मेन जो आहे श्रेय जो आहे ते गौडी संप्रदायाला जाते चैतन्य महाप्रभू का, म्हणजे चैतन्य महाप्रभू वृंदावनला परत शोधून काढलं. तर आता आपण पुढे जाऊया. उपदेशामृत मध्ये रूप गोस्वामी काय म्हणतात, ह्या 14 जगामध्ये हे जो पृथ्वी आहे हे भगवंत ह्या पृथ्वीवरतीच काय करतात, अवतरित होतात. आणि पृथ्वीमध्ये पण भारतवर्ष मध्ये पण आपण बघता मथुरामध्ये, तर ते काय म्हणतात की वृंदावनमध्ये जो आहे राधाकुंड आणि श्यामकुंड हे फार पवित्र स्थान आहे. तर असा कोण म्हणजे इच्छा नाही करणार. जसं मी तुम्हाला विचारलं किती जणांना वृंदावनला जायचंय, तर ते काय म्हणतात की जो खरा बुद्धिमान व्यक्ती आहे तो काय विचार करेल की मला तिकडे जाऊन आपलं निवास केलं पाहिजे. उपदेशामृत मध्ये एक श्लोक मध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. मग मथुरा महात्म्य, तर त्यात पण उल्लेख दिलेला आहे की भारतामध्ये की कुठं पण तुम्ही गेला तर तुम्हाला शुद्ध भक्ती प्राप्त होणार नाही. तर रूप गोस्वामी काय म्हणतात की स्कंद पुराणचं त्यांनी उल्लेख देतात की अगर एका व्यक्तीने फक्त मथुराचं नाम स्मरण केलं तर त्याचे सगळे पाप मुक्त होतात. तर शास्त्रात असं उल्लेख दिलेला आहे की अगर एक व्यक्ती फक्त 3 दिवस वृंदावनमध्ये राहतो तर त्या व्यक्तीला ह्या ब्रह्मांडमध्ये जेवढे पण तीर्थ आहेत त्या तीर्थांचं तीर्थयात्रा केलेलं त्याला श्रेय लाभ भेटते. तर वायू पुराण मध्ये पण त्यांनी कोट केलेलं आहे. आज आपल्याला टाइम नाही सगळं डिटेल मध्ये सांगण्यासाठी. तर भक्ती रसामृत सिंधू मध्ये रूप गोस्वामी एक फार सुंदर एक श्लोक, एक म्हणजे एक एनॉलॉजी म्हणतात इंग्लिश मध्ये. तर मी तुम्हाला एक खरी कथा सांगतो. तर रूप गोस्वामी काय म्हणतात, तर एक सखी दुसऱ्या सखीला काय म्हणताय, गोपी, तर ती काय म्हणताय, तुम्हाला घरच्या लोकांना लेकरांच्या प्रती तुम्हाला फारच प्रेम आहे, तर तुम्ही केव्हा पण यमुनाच्या काठी तिकडं जाऊ नका. तिकडं कृष्ण जो आहे ते त्रिभंग रूप मध्ये उभा राहून वंशी मुरली वाजवले. अगर तुम्ही तिकडे जाऊन त्यांना फक्त बघितला तर तुम्ही आपलं घर परिवार सगळं विसरणार. तर अशी एक ब्रजवासीची खरी कथा आहे. तर एक वेळा एक मुलगी तिचं लगीन झालं तर ती नंदगाव मध्ये नवीन लगीन करून आली होती. तर नवीन जो सुनबाई असते ती त्याला हळूहळू कळून येते की कुठं काय चाललंय थोड्या दिवसात. तर तिने काय बघितलं की दररोज 9 वाजता मुरली वाजते आणि सगळे लोक आपलं काम वगैरे सोडून पळून जातात
तिकडं तिकडं मुरलीची आवाज येतो. तसं मुसलमान लोक 5 वेळा सगळं काम सोडून जातात ना नमाज पढण्यासाठी. तर त्यांनी काय बघितलं की हे सगळे लोक जातात, तर त्यांनी आपली त्याला काय म्हणतात सासूबाई, जिकडं एक नवीन मुलगी लगीन करून येते त्याला काय म्हणतात सासूबाई, सूनबाई. हा, सूनबाईला म्हटलं त्यांनी मी जाऊ का एक दिवशी बघायला कोण मुरली वाजवत आहे. तर त्यांनी म्हटले एक गावा चुकीने पण जायचं नाही, एक साप काळा साप आहे तो वाजवतो. तर त्या सापाने तुला बघितलं तुला तो म्हणजे घसणार, तू मरून जाणार, कव्हा जायचं नाही, चुकीने पण जायचं. आता ती घाबरून विचार करायचे कोण साप वाजवते मुरली आणि हे सगळे काय मूर्ख लोक आहेत काय. तर एक दिवशी 1 वर्ष झालं, तिला एक मुलगा पण झाला. तर एक दिवशी सूनबाई घरी नव्हती, तर त्यांनी आता हिम्मत केली चल आज मी जाऊन बघते कोण मुरली वाजवतो. ठीक आहे. तर त्यांनी डोक्यावरती पदर घातलं. नॉर्थ इंडियामध्ये तिकडं एक आपलं हे परंपरा आहे, डोक्यावरती थोडं असं खालीपर्यंत पदर घालतात. तर ती मुलगा झोपला होता आणि ते जाऊन एका झाडाखाली उभा राहिले. तर काय झालं की भगवंत आले बाहेर, भगवंतांना कळून आले ही कोणतरी नवीन पेशंट आहे. तर बाकी सगळे ब्रजवासी उभे होते. तर भगवंताने काय केलं, एका गायच्या वासराचं जो आहे शेपटी असं त्याला वडलं, तर ते वासरूर पळत पळत त्या बाईकडे गेलं आणि त्याच्याकडून असं पुढं पळत गेलं. तर जाता जाता भगवंताने काय केलं, त्याच्या हनुवटीला असं मुरली टच केली. तर भगवान निघून गेले भोजनासाठी. तर ही बाई स्तब्ध झाली. स्तब्ध म्हणजे कधी, तर तिकडेच ती मूर्तीसारखं उभा राहिली, जसं आजकाल ते दुकानमध्ये मूर्ती उभा करतात. तर काय झालं की सगळे ब्रजवासी आपल्या आपल्या घरी गेले. तर ही घरी गेली नाही, तिकडं सुनबाई आली, ते मूल रडत होतं. तर ती वडायला लागली, अरे बहू कहाँ हो, बहू कहाँ हो. तर कोणी पडोसच्या लोकांनी म्हटलं अरे वो तो कहीं है, वो देखने गई. तर अरे हो गया सत्यानाश. तर ती वर्डत वर्डत आली. कोणीतरी म्हटलं अरे देख तेरी जो है बहू पेड़ के नीचे खड़ी है, जाओ उसको होश हो गई. तर येऊन त्यांनी त्याला काय केलं, बाहेर चेतनामध्ये घेऊन आली आणि म्हटलं अरे मूर्ख तुझे मैंने पहले ही बताया था, देखो क्या हो गया असं. तर त्याला ती घरी घेऊन आली आणि म्हटली जा आता तू विहिरीवरून जाऊन पाणी घेऊन ये. तर त्या बाईने काय केलं, ती घागर घेतली, मुलाला घेतलं, दोरी घेतली, विहिरीकडे गेली. तर आता त्याला एवढं डोक्यात चढलं होतं की त्याने काय केलं, ते रस्सी आहे मुलाच्या गळ्यात घालून मुलाला विहिरीमध्ये खाली घालत होते. बाकी बाईने बघितलं रे हिला काय झालं, थांबा थांबा थांबा. तर रूप गोस्वामी काय म्हणतात की अगर एक वेळा समजा तुम्ही भगवंताचं हे बघितलं, लीला बघितलं, एक वेळा तुम्हाला हे भगवत साक्षात्कार झालं, तर तुम्ही काय सगळं काही जग विसरणार. ठीक आहे. तर आता आपण जाऊया थर्ड कॅटेगरी, हे आहे दृश्यमान वृंदावन. तर हे बघता हे आहे माधवेंद्रपुरी, हे भगवंतच आहे, एक ग्वाल्याच्या रूपमध्ये आले होते. तर कमीत कमी 800 वर्ष अगोदर, 800 ते 600 वर्ष अगोदर माधवेंद्रपुरी वृंदावनला आले होते. माधवेंद्रपुरी जो आहे ते कोणाचे गुरु होते, ईश्वरपुरी. ईश्वरपुरीचे शिष्य होते चैतन्य महाप्रभू. तर कमीत कमी 700 वर्ष अगोदर माधवेंद्रपुरींना भगवंत त्यांना कळून आलं हे काय कुठं मधुकरी करत नाही, आपल्यालाच ह्यांना राशन द्यायला लागणार. तर भगवंतांनी स्वतः जाऊन त्यांना दूध दिलं. तर माधवेंद्रपुरी जे आहे भगवंतांनी त्यांना काय म्हटलं एक स्वप्नामध्ये की वैजनाथने माझं विग्रह बनवलं होतं, आता ते जमिनीमध्ये एकदम फुटलेलं आहे, तुम्ही मला बाहेर काढा आणि मला डोंगरावरती स्थापित करा. तर माधवेंद्रपुरीने काय केलं, भगवंतांना डोंगरावरती स्थापित केलं. मग नंतर 1515 मध्ये 500 वर्ष अगोदर, 515 वर्ष अगोदर चैतन्य महाप्रभू वृंदावनला गेले होते. तर चैतन्य महाप्रभू जेव्हा 12 वनाचं भ्रमण करून त्यांनी गोवर्धनकडे गेले, तर तिथल्या ब्रजवासींना विचारलं अरे इधर राधा कोण श्याम कोण किधर आहे. तर लोकांनी म्हटलं आम्हाला काय माहिती नाही, हमें कुछ पता नहीं. तर चैतन्य महाप्रभू ध्यानमध्ये बसले. मग तिकडे 2 शेती होती, एक काळ्या रंगाची होती, एक पिवळ्या रंगाची होती. तर त्यांना कळून आलं की काळ्या रंगाची जी शेती आहे त्यात पाणी भरपूर पाणी होतं, त्यांना कळून आले श्याम कुंड आहे. ती जी पिवळी शेती होती त्यांना कळून आहे राधा कुंड आहे. तर नंतर रघुनाथदास गोस्वामी, आज तुम्ही जेव्हा वृंदावनला जाता राधाकुंड श्यामकुंड बघता, ते रघुनाथदास गोस्वामी जे आहेत त्यांनी त्याला म्हणजे जीर्णोद्धार केलं, मोठं केलं. नंतर तर दृश्यमान वृंदावन. तर नारद मुनी एक वेळा वृंदावनमध्ये गेले होते.
तर नारदमुनी भगवंत पुढे काय काय लीला करणार आहेत मथुरेमध्ये आणि द्वारकामध्ये, त्याचं संपूर्ण जो वर्णन आहे ते नारदमुनी भगवंताची स्तुती करतात. आणि ते काय म्हणतात की आता थोड्या दिवसांनी तुम्ही कंस वध करणार, त्याचे जो आहे चाणूर मुस्तिक, त्याच्यानंतर तुम्ही द्वारका नगरी निर्माण करणार, नंतर तुम्ही जो आहे आपली ह्याची कन्या कोणाची मुलगी होती रुक्मिणी, विदर्भ, त्या राजाची मुलगी जो आहे तिच्याबरोबर लगीन करणार, मग कुठल्या कुठल्या राक्षसावर मारणार, ते सगळं काही नारदमुनी. त्याला काय म्हटलं होतं की नारदमुनींना माहिती असते की भगवंत केव्हा कुठली काय लीला करणार आहे. तर अशा प्रकारे नारदमुनी भगवंताची स्तुती करतात. तर वृंदावनमध्ये एक व्यक्ती होते 300 वर्ष अगोदर, ते मुसलमान होते, रास खान. तर एक वेळा यांनी काय केलं की दिल्लीमध्ये भगवंताची लीला स्मरण म्हणजे लीला श्रवण केलं 1 हप्त्यासाठी. तर थोडे प्रवासी तिकडे दिल्लीला गेले होते कथा करण्यासाठी. तर जेव्हा जो कथाकार जो म्हणत होता गोपाल गोपाल, तर त्यांनी म्हटलं अरे गोपाल कोण आहे, मला पण बघायचं आहे. तर त्यांनी त्यांना एक चित्र दिलं होतं, म्हटलं होतं की हे गोपालजी. तर ते थोड्या दिवसांनी वृंदावनला आले आणि ते वृंदावनमध्ये लोकांना विचारत होते की मला हे गोपाल कुठे भेटतील. तर कोणीतरी म्हटलं रे हे गोवर्धनमध्ये तिकडे एक डोंगरावरती मंदिर आहे, तिकडे तुम्हाला भेटतील. तर अशा प्रकारे ते तिकडे गोवर्धनकडे गेले. तर तिकडं जो पुजारी होते विठ्ठलनाथजी, तर भगवंताने त्यांना स्वप्न दिलं, म्हटलं की माझे एक स्पेशल गेस्ट आले, ते गोविंदपूरकडे बसले, तर तुम्ही त्यांना माझं दर्शन द्या, त्याला इकडे घेऊन या, माझं दर्शन दिल्यानंतर मंदिर बंद करा. तर अशा प्रकारे विठ्ठलनाथजी आहेत त्यांनी त्यांना दर्शन दिलं. तर त्याच्यानंतर काय झालं की रसखान जो आहे ते वृंदावनमध्ये भगवंतांनी त्यांना म्हणजे काय केलं की त्यांच्या हृदयामध्ये भगवंताची लीला कुठं पण ते जायचे तर ते सांगायचे की आता भगवंत कुठं आहेत, ते काय करायले. तर अशा प्रकारे त्यांनी भरपूर काही हे लिहिले, दोहा म्हणतात त्याच्या भाषाने, हा मानश हो तो वही रसखानी बसो गोकुल गाव के द्वार में. तर रसखानने असे भरपूर म्हणजे कविता लिहिले. तर ते भगवंतांना काय प्रार्थना करतात की भगवंत मला अगर थोडंसं जन्म द्यायचं आहे तर मला एक ब्रजवासी बनवा, अगर ते नाही होत असेल तर तुम्ही मला एक गायचं वासूर बनवा, अगर ते पण होत नसेल तर गोवर्धनमध्ये एक मला दगड बनवा, एक गिरिराज शिला बनवा, अगर ते पण वॅकन्सी नसेल तर यमुनाच्या काठी एका कमल झाडामध्ये मला एक चिडिया काय म्हणतात मराठीमध्ये, चिमणी बनवा. तर हे रसखान जो आहे ते पण अजून पण लोक त्यांच्या समाधीमध्ये राहतात. चौथा आहे हृदयस्थ वृंदावन. तर शुद्ध भक्त जो आहे तर त्यांना माहिती असते की आता भगवंत कुठं काय लीला करणार आहे. जेव्हा हे आपले नारदमुनी युधिष्ठिर महाराजाला काय म्हणतात, भागवत मध्ये एक श्लोक येत आहे की बघा हे सगळे ऋषीमुनी तुमच्याकडे इकडं हसनापूरला यायले, हे काय यायले तर त्यांना कळून आले की आता भगवंत तुमच्याकडे येऊन निवास करायले, तर ते भगवंताचं दर्शन करण्यासाठी इथे यायले. तर हृदयस्थ वृंदावन म्हणजे जो भगवंताचे जो भक्त आहे ते कुठं पण बसून ते भगवंताची भक्तीचं ध्यान करतात. तर त्यांना कळून येते की आता भगवंत कुठं आहेत, काय लीला करायले. तर असे रूप गोस्वामीची अशी कथा आहे, असे भरपूर कथा आहेत. एक कथा आपल्याला सांगू. तर अशी एक लीला येते की एक वेळा रूप गोस्वामी ध्यान मध्ये बसले होते आणि ते ध्यान मध्ये बसून गोलोक वृंदावनमध्ये भगवंत काय लीला करायले ते बघत होते. तर बघता बघता त्यांनी काय बघितलं की राधा आणि कृष्ण एका जंगलात चालले आणि एक जांभळाचं झाड आहे आणि त्यात म्हणजे फार छान मोठे मोठे जांभळे लागले. तर राधाराणीने कृष्णला काय म्हटलं की मला हे जांभळे पाहिजे, हातात येईना, तुम्ही वर चढा, झाडाची फांदी पायाने खाली करा, तर मी एका हाताने फांदी पकडून दुसऱ्या हाताने मला जेवढं पाहिजे मी तेवढे जो आहे जांभळे मी काढून घेतो. तर भगवंत वर गेले. तर भगवंताने काय केलं, फांदी पायाने खाली केली. तर जसं राधाराणीने एका हाताने फांदी पकडली आणि दुसऱ्या हाताने फक्त त्यांनी 3-4 जांभळं काढले होते, तर भगवंताने आपलं पायच काढलं. तर काय झालं, ती वर लटकली. ठीक आहे. तर हे रूप गोस्वामी ते बघत होते ध्यान मध्ये, तर ते हसले. तर त्याच वेळी तिथून एक पंगू एक लंगडा माणूस जात होता. तर त्याला वाटलं अरे हा मला बघून हसतो. तर काय झालं, अचानक ती लीला जी आहे ती म्हणजे अदृश्य झाली. तर त्यांना वाटलं अरे काय झालं,
मी काहीतरी अपराध केले काय, भगवंताची लीला मी बघत होतो, हे अप्रकट झालं. काय झालं तर जो भगवंताचे भक्त आहे तर ब्रह्माजी काय म्हणतात, प्रेमांजन चरित भक्ती विलोचने संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति यम श्याम सुंदरम अचिंत्य गुण स्वरूपम. तर प्रेमांजन म्हणजे जे दुकानमध्ये मेडिकल स्टोर मध्ये जो काजळ भेटते ना, तसं एक प्रेमचं अंजन आहे. तर ते एवढं काय सोपं भेटणार नाही, ते आपण भक्ती केली तरच भेटणार. तर चैतन्य महाप्रभू पण आपण बघतो, स्वतः जेव्हा ते वृंदावनला जेव्हा जात होते तर त्यांची चेतना कशी होती, वन देखी भ्रम होय येई वृंदावन, शयन देखी मने होय येई गोवर्धन, यहाँ नदी देखे तहाँ माने कालंदी, हम महाप्रेम वेशी नाचे प्रभू पडे कांदी. तर चैतन्य महाप्रभू जेव्हा वृंदावनला निघाले होते तर त्यांना कुठलं पण जंगल बघितलं तर त्यांना वाटायचं अरे हे वृंदावन आहे, ठीक आहे. तर कुठलं पण डोंगर बघितलं त्यांना वाटायचे गोवर्धन आहे. तशाच प्रकारे ती कुठली पण नदी बघायची त्यांना वाटायचे यमुना आहे. तर आपल्याला पण एक अशी चेतना केली पाहिजे. तर भगवद्गीताच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंताने विभूती योग सांगितलेला आहे. कशा प्रकारे ह्या जगामध्ये जो पण शक्तिशाली वस्तू आहे ते भगवंताचेच म्हणजे हे आहे, म्हणजे त्यांचेच पार्षद आहे. तर इकडं चैतन्य महाप्रभू आपण बघता की त्यांची जो चेतना होती तर त्यांच्या हृदयामध्ये काय फक्त भगवंताची म्हणजे ते चिंतन करायचे, स्वतः ते भगवंतच आहे. तर कृष्णदास कविराज गोस्वामी लिहितात की चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमधून निघाले वृंदावनसाठी, तर त्यांच्यामध्ये जो प्रेम आहे तसं आपलं ताप वाढत जाताना हळूहळू 99, 100, 101, 2, 3, 4, 5, 6, 6च्या नंतर राम नाम सत्य. तर चैतन्य महाप्रभूमध्ये जो प्रेम जर वाढत गेलं तर त्याचा उल्लेख दिलेला आहे की त्यांचं जो प्रेम आहे ते जेव्हा शेकडो गुणा, हजार, लाख गुणा ते वाढत गेले. तर चैतन्य महाप्रभू आपण बघतो जेव्हा वृंदावनला गेले तर जेवढे पण झाड होते ते फलीभूत झाले, जेवढे पण हिरण, गाय होते ते पळून आले त्यांच्याकडे. तर त्यांना कळून आले की कृष्ण भगवंत परत आले कधी. तर अशा प्रकारे हे आपण म्हणतो हृदयस्थ वृंदावन. तर नरोत्तम दास ठाकूर त्यांनी फार सुंदर एक भजन लिहिलं आहे. तर आता एवढं टाइम नाही की डिटेल मध्ये जाऊ. तर ते काय म्हणतात, हरि हरि आर की ये मन दशा हव, ये भव संसार त्याजी परम आनंदे माझी, आर कवे ब्रजू ब्रज भूमी जाव. ते काय म्हणतात की मी हे संसार सोडून कवा वृंदावन मध्ये जाईन, ठीक आहे. तर ते लास्ट मध्ये खाली काय म्हणतात इकडे बघा, मी कवा वृंदावनचं भ्रमण करत करत हे शरीर तिकडेच तयार करेन, असं ते एक भगवंतांना प्रार्थना करतात. आपण असं कवा करू शकतो काय, आपण त्या स्तरावरती नाही आहात, अजून त्या स्तरावरती यायला आपल्याला भरपूर टाइम लागेल, कळतं की नाही. तर असे आमचे भरपूर आचार्य आहेत, त्यांनी वृंदावन बद्दल भरपूर काही माहिती दिलेली आहे. तर आता 5वी जो कॅटेगरी आहे त्याला काय म्हटलं होतं, गुप्त वृंदावन. तर गुप्त वृंदावन म्हणजे वृंदावनच्या बाहेर निवास करताना जो भगवंताचे जो विशुद्ध भक्त आहेत आणि त्यांनी एक सीमित जाग्यामध्ये एक क्षेत्रभूमीमध्ये बनवले एक वृंदावन. तिकडे त्यांनी राहून काय करतात, वृंदावनचं आठवण करतात आणि वृंदावनच्या भगवंताच्या लीलामध्ये ध्यान करतात. जसं भागवतमध्ये एक उल्लेख दिलेला आहे, एक कासव असतंय, कासव माहिती आहे ते समुद्रातून वर येऊन रेतीमध्ये अंडे घालते, अंडे लपून ठेवते आणि समुद्रामध्ये बसून ते ध्यान करते आणि ते ध्यान काय करताय ते अंडे तोडते, कधी कधी. तशाच प्रकारे एक भक्त भौतिक जगामध्ये पण राहून भगवंताचं गोलोक वृंदावनमध्ये भगवंत काय लीला करायले त्यांचे ते पण तो ध्यान करू शकतो. तर हे आजपर्यंत ह्या जगामध्ये 10 कडे हे वृंदावन निर्माण झालेलं आहे. एक झालं होतं जेव्हा कृष्ण भगवंत प्रकट होते त्याला म्हटलं होतं गुप्त वृंदावन द्वारकामध्ये. तर असं उल्लेख दिलेला आहे की कृष्ण भगवंत द्वारकामध्ये राहायचे परंतु त्यांना ब्रजवासींची आठवण यायची. जसं मराठीमध्ये म्हणताना मला लागली कोणाची उत्सुकी, तर रात्री ते बडबडायचे ते रामाणीचं ललिता विशाखा, तर ते त्यांचं नाव घ्यायचे. तर ते उद्धव काय म्हणायचे की ह्यांना काहीतरी औषध पाणी केलं पाहिजे नाहीतरी हे आपलं द्वारका सोडून वृंदावनला जातील. तर त्यांनी काय केलं
की द्वारकामध्ये बलरामजी रोहिणी त्यांना म्हटलं की बघा काहीतरी करा लवकरात लवकर औषध पाणी, नाहीतर ह्यांना आता जास्तीच काहीतरी हे झालं तर आपलं द्वारका सोडून जातील. तर तेव्हा काय झालं की ब्रह्माजींना त्यांनी कॉन्टॅक्ट केलं. तर ब्रह्माजीने म्हटलं की चला विश्वकर्माला बोलवलं, म्हटलं की तुम्ही एक वृंदावन बनवा, गुप्त वृंदावन. तर विश्वकर्माने काय केले, द्वारकामध्ये एक वृंदावन निर्माण केलं. तर ह्याची माहिती दिलेली आहे बृहद भागवतामध्ये, ठीक आहे. तर त्यात त्यांनी यशोदा, नंद महाराज सगळे गोपीचे पुतळे बनवले, परंतु त्यात त्यांनी ते हे घालू शकले नाही, चेतना शक्ती. चेतना म्हणजे कधी हा. तर अशा प्रकारे हे पहिला जो वृंदावन निर्माण केलं होतं त्याला द्वारकामध्ये निर्माण केलं होतं. आता ते द्वारका गेलं समुद्राच्या खाली. दुसरं आहे राम केली पश्चिम बंगाल. तर रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी जो आहे तर ते फार मोठे मंत्री होते, त्यांच्याकडं आमदानी पण भरपूर होती. तर त्यांनी हे राम केली म्हणजे बिहारचं बॉर्डर आहे, अजून पण ती जागा आहे तिकडं. मग तिसरं जो आहे वान विष्णुपूर ओडिसा. तर तिकडं जो आहे एक भक्त होते धीरमभीर श्रीनिवास आचार्य, त्यांचे एक जो आहे एक राजा होता जो डकैत होता, तो भक्त बनला. तर त्यांनी एक तिकडं गुप्त वृंदावन बनवलं. मग आणि जो आहे श्रीनिवास आचार्यचे एक त्यांचे एक हे होते शिष्य होते रसिकानंद. तर त्यांनी बालासोर ओडिसामध्ये ते पण अजून आहे तिकडं. मग पुढं एक आहे कनक वृंदावन जयपूर राजस्थान. तर 1670 मध्ये जेव्हा औरंगजेबने वृंदावनमध्ये आक्रमण केलं तर त्यावेळी काय झालं की राजा एक मानसिंग म्हणून होते. तर ते राजा मानसिंगने भगवंताचे जो प्रमुख विग्रह आहेत वृंदावन त्यावेळी होते मदन मोहन, गोविंदजी, गोपीनाथ, राधा दामोदर, राधा माधव, राधा विनोद. तर असे 8 विग्रह जो आहेत आणि वृंददेवीचे पण विग्रह घेऊन जात होते, परंतु वृंददेवी जे आहेत ते वृंदावन सोडून गेले नाही. तर त्यांनी तिकडं राजस्थानमध्ये जयपूरमध्ये ते भगवंतासाठी फार सुंदर वन बनवलं, त्याला म्हटलं जातं कनक वृंदावन. मग उत्तर वृंदावन एक अल्मोडा डिस्ट्रिक्ट आहे, तिकडं पण गुप्त वृंदावन आहे. हे मी इकडं गेलो होतो. तर तिकडं ब्रह्माजीचं लीलास्थळी आहे, काय म्हणतात त्याला राजस्थानमध्ये ब्रह्माजीचे पुष्कर. हा, हे पुष्करकडे आहे, मी इकडे गेलो इकडं. हा. मग श्री चैतन्य मठ नवदीप. तर कृपाजी जे गुरु महाराज होते श्री भक्तिसिद्धांत सरस्वती, तर त्यांनी पण काय केलं होतं त्यांच्या गौड्या मठ मध्ये अजून पण तिकडं गोवर्धन आहे, राधाकुंड आहे, श्यामकुंड आहे. तर त्यांनी तिकडं पण काय केलं होतं गुप्त वृंदावन बनवलं होतं. मग नव वृंदावन वेस्ट व्हर्जिनिया अमेरिका. तर जेव्हा कृपाजी 1965 मध्ये अमेरिकेला गेले होते तर तिकडं एक जागी 1000 एकर जमीन भेटली होती. तर तिकडं कृपाजीने आपल्या शिष्याने म्हटलं होतं की तुम्ही 7 मंदिर बनवा, यमुना, गोवर्धन वगैरे बनवा, असं त्यांना कृपाजीने सगळी माहिती दिली होती. तर तिकडे एक मंदिर बनवलेलं आहे पॅलेस ऑफ गोल्ड. तर तिकडे भरपूर यात्री जातात, ते आहे न्यू वृंदावन. मग पुढं नव ब्रजधाम हंगेरी. तर इस्कॉनचे एक फार्म कमिटी आहे, तर तिकडे 100 एकर जमीन आहे. तर तिकडे कमीत कमी 500 भक्त राहतात. तिकडे पण त्यांनी 12 वन बनवले, गोवर्धन आहे, त्यांच्याकडं सुंदर एक मंदिर पण बनवलंय. तर अशा प्रकारे त्यांनी एक वृंदावनचं आकलन केलेलं आहे. तर मग आता जेव्हा तुम्ही इकडं मुंबईला गेला असणार, वृंदावन फॉरेस्ट वाडा महाराष्ट्रामध्ये, तर इथून काय जास्ती लांब नाही. तर तिकडे पण तुम्ही जेव्हा गेला इथून पिकनिक जाऊ शकता. किती लोक गेले वाडा जीवी, चला रोजी एक पिकनिक काढतील. तर तिकडं फार सुंदर 12 वन आहेत, यमुनाची आरती होते तिकडं, गोवर्धन आहे, नंदगाव, बरसाना सगळं काही बनवलेलं आहे. तर आपण समजा पहाटे तिकडे गेला, तिकडे प्रसाद पण फ्री भेटतंय. कथा पण तुम्हाला आता जसं सांगितलं तिकडे तुम्हाला 12 वनाची माहिती भेटेल. जय श्री गौरता की. तर हे 10 वनाचं आता हल्ली मला एक भक्त भेटले होते, तर त्यांनी म्हटलं की उडुपीमध्ये कर्नाटकमध्ये तिकडे किष्किंधा पर्वत आहे, तिकडे पण एक गुप्त वृंदावन आहे. तर मी तिकडे काही गेलो नाही. तर आता आपण कसं वृंदावनमध्ये निवास करू शकतो, 9 प्रकार: श्रवण, कीर्तन, स्मरण, इच्छा करून, बघून, प्रेक्षिता, तिकडे जाऊन स्पर्श करून,
मग आश्रय घेऊन वृंदावनचं सेवा करून हे 9 प्रकार आपण वृंदावनचं काय करतो, वृंदावनचा आश्रय घेऊ शकतो 9 प्रकार. तर हे एक फार जुनं एक, जसं आजच्या जगामध्ये तुम्हाला ते असं दाखवून देतात की आपण म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये शाश्वत राहू शकतो, असं काय होणार नाही. तर हे एक पिक्चर आहे जुनं, 120 वर्ष जुनं, चार्ली चॅप्लिनचं एक पिक्चर आहे, फक्त 2 मिनिटाचा आहे. तर त्यात त्यांनी असं दाखवलं की असं पण जग आहे तिकडं, सगळं काही म्हणजे तुम्हाला काही कष्ट करायची गरज नाही. बघा हे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर ते आपणच कळून येईल की हे दोघं हे आहे लावारिस, काय म्हणतात मराठीमध्ये, हा बेवारिस. बघा आता दोघं पहिली मुलाखत माहिती आहे ना. चला आता ते बोलायला, हे सायलेंट मूवी आहे. आता हे बोलता बोलता ते घरात एक माणूस आला, आपल्या बायको बरोबर चाललाय नोकरीला. ती बायको बघा किती खुश आहे, किती सांगू मी सांगू कोणाला, अरे वा. आता हे हा म्हणतोय अरे फक्त तुम्ही विचार करा, आपल्याला पण असं एक घर भेटलं, आपण किती सुखाने राहू शकतो. म्हणताना हिंदीमध्ये भगवान देता है तो, बघा किती छान घर, बघा खिडकीमध्ये सेब लागले, आणि तुमच्या खिडकीमध्ये लागते का बघा. ती म्हणते अरे गाईचं दूध काढा. आता बघा हा गाईला हाक मारतोय, बघा गाय येते. आता दूध काढायची गरज नाही, भांड ठेवा, ती दूध सोडते बघा. आणि तिकडे दारावरती द्राक्षे लागले, बघा बघा तुमच्या दारामध्ये लागतात काय. तर म्हणते अरे भरलं. आता गाईला मोर काय लाग मारायला. आता बघा नाश्ता, आता बसून हे नाश्ता करायले. आपका सपना मेरा अपना, हे एक स्वप्नच होतं का, ते स्वप्नच बघत होते, ते काय खरं काय घडलं नाही, कळतंय की. तर ह्या जगामध्ये जोपर्यंत आपण राहणार असं स्वप्न बघणार, कळतंय की नाही. किती पण चांगलं घर बांधा, त्यात काय आपल्याला आमचे घरचे लोक काय आपल्याला परमनंट ठेवणार आहेत काय, हा म्हणणार लवकरात लवकर लावून जाऊन जाळा, हे की. तर आपलं आज आपल्याला 5 प्रकारची वृंदावनची माहिती दिली. तर इथं बिना बघता कोण सांगू शकते काय 5 प्रकार कोण आहे. चला बघूया किती लोकांच्या डोक्यात गेलं, नाही तर माझं क्लास आज वाया गेलं. किती लोक आहेत सांगू शकतात बिना बघता, ह्या कानात नाही गेलं इथून बाहेर आलं. तो कोई है नहीं बताने वाला. हाँ प्रभु जी सांगते, प्रभु जी बताओ 5 प्रकार के वृंदावन. चलो ठीक है, आपकी परीक्षा नहीं लेंगे. हाँ चलो अनेक वेळा बघून घ्या. हाँ बोलो वृंदावन. कुणाला असं वाटतं की कोणाला जायचं नाही तिकडे, क्या करना है उधर, जाना ही नहीं तो क्या करना है. हे बघा, दूसरा है भौम वृंदावन, तीसरा है दृश्यमान वृंदावन, चौथा है हृदय, 5वां है गुप्त. तर आपल्याला हळूहळू नंबर 1 वरती गेलं पाहिजे, कळतं की नाही. तर 2 तर सूक्ष्म आहेत, बाकीचे इथून तुम्ही यात्रा वृंदावनला जाऊ शकता. तर कृपाजी काय म्हणतात, आपण वृंदावन जो यात्रा तीर्थयात्रा जातो, आपलं भगवंताचं संबंध जोडण्यासाठी आपण जातो. आपलं भगवंताचा एक संबंध आहे. तर जेव्हा पण तुम्ही तीर्थयात्रेला जाता, आपल्याला एक माहिती असलं पाहिजे की हा माझं एक भगवंताचा संबंध आहे, ते मी जोडण्यासाठी चाललोय. तीर्थयात्रा म्हणजे चांगलं जेवण, चांगलं एसी रूम, हे ते नाही. तीर्थयात्रा म्हणजे आपण जो आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपल्या द्वारा जो पण पाप घडतंय त्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला तीर्थयात्रा करायचं असतं. हे शास्त्रात उल्लेख दिलेला आहे. सगळ्या धर्मामध्ये लोक तीर्थयात्रा करतात. तर हरे कृष्ण. तर आता हे 840 एक वृंदावनचं भजन म्हणूया. एक वृंदावनचं भजन आहे, जय राधे जय कृष्ण. ठीक आहे, हरे कृष्ण. तुलसी वृंदावन धाम की, प्रभुपाद की. जय कृष्ण जय वृंदावन जय राधे जय कृष्ण जय वृंदावन
श्री गोविंद गोपीनाथ कुंड राधा कुंड गिरी कालिंदी यमुना जय जय घाट वंशी वट
जय जय श्री राधे। हरे कृष्ण। आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे आज श्रीमान दयानंद पंडित प्रभू श्रीधाम वृंदावन या ठिकाणी आपल्या खास वृंदावनची डिटेल माहिती